नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असा होणार आहे. तर आपल्याला आजच्या भागामध्ये आता ब्लड टेस्ट करण्यासाठी, प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नैना रिपोर्ट बदलण्यासाठी कोणता डाव रचते. ती नर्ससोबत तिला पैसे ऑफर करते आणि त्याचवेळी कलाही तिथं असते आणि कलाच्या समोर नर्स नैनाचं भिंग कसं फोडते, नैनाची कशी वाट लावते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अद्वैतने संगीताची बाजू घेतलेली आहे आणि अगदी उद्धट अशा बोलणाऱ्या राहुलला त्याने चांगलाच धडा शिकवलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपल्याला पाहायला मिळतं की इकडे चांदेकरांच्या घरी कला म्हणते की आता नैनाताईची ही प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे आणि अद्वैत तूही माझ्याबरोबर चल. त्यासाठी कला अद्वैतला चल म्हणत असते. इकडे संगीताने खिचडी बनवलेली असते, नाश्त्याला खिचडी दिलेली असते. ती दिनकरला म्हणत असते तुमच्यासाठी आणू का अजून. पण दिनकर त्याच्याच टेन्शनमध्ये असतो. दिनकर म्हणतो की नाही आणि त्याच्या प्लेटमधलं अजून संपलेलं नसतं. तर संगीता जाते आणि पुन्हा म्हणते की तुम्हाला गोळ्या पण खायच्या आहेत ना, तुम्ही व्यवस्थित खाऊन घ्या. इकडे नैना मात्र विचार करत असते काही करून मला रिपोर्ट मॅनेज करायलाच लागणार आहेत. हा सौरभ असं का करतोय, त्याला त्याच्या लायसन्सचं पडलं आहे. इथं माझं लग्न जर त्या राहुलशी झालं नाही तर, आणि तो त्याच्या लायसन्सची काळजी करतोय, मला काही करून त्याला मॅनेज करावंच लागेल असा विचार नैना करत असते. आणि त्याचबरोबर इकडे संगीता नैनाला म्हणत असते नैने आवर तू जा, बाबांबरोबर जाता जाता ते तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील आणि टेस्ट करून त्यांना ते पाठवून देतील, जा त्यांच्यासोबत. नैना म्हणत असते मम्मा तुला कळतंय का, तू मला बाबांबरोबर जायला सांगते आणि ही टेस्ट करण्यासाठी. नको, मला लाज वाटते. तेव्हा लगेचच तिथे संगीता म्हणते करताना लाज नाही वाटली तुला आणि आत्ता लाज वाटते का, नाही नक्की चाललं आहे काय तुझं, असं संगीता तिला म्हणते. तेव्हा नैना म्हणते नाही गं. त्यावेळेस आपल्याला इकडे पाहायला मिळतं चांदेकरांच्या घरी पण खूपच मोठा गोंधळ चालू असतो. चांदेकरांच्या घरी आता अद्वैत हा बोलत असतो. अद्वैत म्हणत असतो की नक्की काय चाललेलं आहे. अद्वैत हा शांतपणे सांगत असतो की ती टेस्ट करायला जाणार आहे तर मी जाईल. राहुल म्हणत असतो नाही मीही येणार आहे. राहुलचं असं म्हणणं असतं काही झालं आणि त्यांनी रिपोर्ट बदलले तर. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणतो काय चाललं आहे तुझं राहुल, कशासाठी कोण रिपोर्ट बदलेल, आणि माझा कलावर पूर्ण विश्वास आहे. त्यावरती इकडे राहुल म्हणत असतो नाही मला माहिती आहे ते रिपोर्ट बदलू शकतात, काही करू शकतात, तेव्हा मी तुमच्याबरोबर येणार आहे. शेवटी मग अद्वैत राहुलला म्हणतो चालेल चल तू पण, असं म्हणत तो आता राहुलला पण घेऊन जाणार असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीताने नैनाला ओरडायला सुरुवात केलेली असते. संगीता म्हणत असते की या नैनीशी मला बोलावं लागणार आहे, नक्कीच काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय, म्हणून ती नैनाशी बोलत असते. नैनाला म्हणत असते की नक्की मला सांग खरंच तू प्रेग्नंट आहे का. नैना म्हणते मामा काय तू माझ्यावरही संशय घेतेस. तेव्हा संगीता म्हणते की मग काय करू, आत्तापर्यंत तू इतक्या वेळास खोटं बोललेलीच आहे ना, मग संशय घेऊ नये तर काय करू, कारण तू खोटंच वागत आलेली आहे आत्तापर्यंत सगळं. त्यामुळं मला खात्री आहे कारण तुझं जे काय चाललेलं असतंय ना ते पूर्ण खोटंच असतं. तेव्हा नैना म्हणते अगं मम्मा तू माझ्यावर संशय घेतेस, अगं पण या बाबतीत कोणी का खोटं बोलल, तू असं का म्हणतेस मला. तेवढ्यात कला तिथं आलेली असते आणि म्हणते नैनाताई, आणि कलाचा आवाज ऐकून संगीताला खूप बरं वाटतं. संगीता म्हणते की बरं झालं कला आली माझी, आणि म्हणते का तिकडं ठीक आहे ना गं सगळं. तेव्हा कला म्हणते हो आई काळजी करू नको, सगळं व्यवस्थित आहे, आणि त्याचबरोबर मी नैनाताईला टेस्टसाठी घेऊन जायला आलेले आहे. त्यावेळेस नैना म्हणते तू कशाला. तेव्हा कला म्हणते हो मला यावंच लागेल कारण मी आले तरच तिथं व्यवस्थित होणार आहे, आणि त्याचबरोबर आपण जातो टेस्ट करण्यासाठी. राहुल आणि अद्वैतही आलेले आहेत, ते बाहेर गाडीत आहेत. संगीता म्हणते काय जावई पण आलेत का. तेव्हा कला म्हणते हो ते आलेले आहेत, त्यांना आत का नाही बोलवलं, अगं एवढं ऊन आहे त्यांच्यासाठी सरबत वगैरे बनवलं असतं ना. तेव्हा कला म्हणते अगं आई आत्ता जाणं गरजेचं आहे, नंतर येईल, असं म्हणत कला आता घरातून निघायला लागते. आणि कलाचं हे जे काय चाललेलं असतं हे पाहून नैनाला मात्र खूप राग येतो. नैना म्हणते तुला फक्त कलाचीच काळजी, तुला फक्त कलाचंच पडलेलं आहे. तर इकडे संगीताला असं वाटत असतं काही करून मला जावयांना आत बोलवलं पाहिजे, म्हणून संगीता आता अद्वैतला आत बोलवण्यासाठी ती बाहेर जाते. कलाला म्हणते की तिथं सगळं तुला एकटीला सहन करायला लागतं, हे सगळं माझ्यामुळं झालं आहे. तर इकडे राहुल म्हणत असतो की बरं झालं
तू मला घेऊन आलास, मला घेऊन जातोय, कारण ती कशी आहेत माझा त्या दोघी बहिणींवर अजिबात विश्वास नाही. इकडे राहुलला वाटत असतं की माझं खरं काय आहे ते सिद्ध व्हावं, आणि इकडे त्याचबरोबर नैनाला वाटत असतं की नाही, रिपोर्ट हे पॉझिटिव्ह झाले पाहिजेत, कारण काही झालं तरी मला राहुलशी लग्न करायचं आहे, तो मला गंडवून जाऊ शकत नाही असं तिला वाटत असतं. इकडे संगीता येते आणि म्हणते, अद्वैतराव चला की, अहो एवढं ऊन आहे बाहेर, सरबत प्या आणि मग जा. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मला मीटिंगला जायचं आहे, आत्ता त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर मीटिंगसाठी जायचं आहे. तेव्हा लगेचच राहुल बोलायला सुरुवात करतो, हे बघा, तुम्ही दादाला बोलत असाल तर ठीक आहे, पण मी काय तुमचं जावई नाही आहे, मला तुम्ही बोलवायची अजिबात गरज नाही. तर इकडे तेवढ्यात कला नैनाला घेऊन येते आणि आईला म्हणते, अगं काळजी करू नकोस, नंतर ये, आत्ता घाई आहे. आणि संगीता हात जोडत असते, तर अद्वैत तिलाही म्हणतो की का असं नका करू, मला नाही आवडत ते. आता हे चौघंजण गाडीतून निघालेले असतात. अद्वैतला आरशामध्ये नैनाचा चेहरा दिसत असतो. अद्वैतला या सर्व गोष्टींचा त्रास होत असतो. अद्वैतही पाहत असतो आणि कलाच्याही ते लक्षात येतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता रोहिणी आलेली असते आणि रोहिणी संगीताला म्हणते की तुम्ही जे काय चालवले ना ते बंद करायचं. संगीता म्हणते, काय झालंय, आम्ही काय केलंय? तेव्हा रोहिणी म्हणू लागते, खरे मी तुम्हाला पूर्णपणे ओळखते, हा सगळा तुमचाच डाव आहे, तुम्ही किती खोटारडे आहात ना हे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा संगीता म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, काय खरं काय खोटं? तेव्हा लगेचच रोहिणी म्हणू लागते की मागच्या वेळेस मी तुम्हाला वाचवले, तुमच्या त्या मुलीचं अद्वैतसोबत लग्न लावून मी तुमची अब्रू वाचवलेली आहे, आणि आता तुम्ही माझ्यावरच उलटलेले आहात, माझ्या बाबतीतच, माझ्या मुलाच्या बाबतीत त्याच्यावर आरोप करताय. तेव्हा संगीता म्हणते, हे बघा तुम्ही आत्याबाई काहीतरी चुकीचं बोलताय, असं काही नाही आहे, मी काही केलेलं नाही. पण इकडे रोहिणी मात्र म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही काय केले आणि तुमची मुलगी पण कोणत्या स्तराला जाऊ शकते ते. आता इकडे सगळेजण आलेले असतात, हॉस्पिटलच्या जवळ पोहोचलेले असतात आणि नैना म्हणते की याच हॉस्पिटलमध्ये जायचं. तर राहुल म्हणतो, ब्रो तू इथे का घेऊन आलाय, आपण या हॉस्पिटलमध्ये का जातोय, नक्की मला कळेल का, कारण आपले रेग्युलरचे जे डॉक्टर आहेत आपण सगळ्या टेस्ट तिथे करत असतो, तिथे का जात नाही? तेव्हा नैना म्हणते, मी जिथे कम्फर्टेबल आहे तिथंच मला जायचं आहे. तर नैना म्हणते की जर तू त्या हॉस्पिटलमध्ये तुला हवे तसे रिपोर्ट बनवून घेतले तर मी इथे कम्फर्टेबल आहे, मी इथेच जाणार आहे. त्यानंतर राहुल आणि नैनाचं भांडण झालेलं असतं. कला आणि अद्वैत दोघेही म्हणतात, काय चालले रे, टेस्ट होणं गरजेचं आहे, तुम्ही दोघंही काय भांडत बसलाय? तेव्हा राहुल म्हणतो नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे होऊ दे ना, टेस्ट होणं गरजेचं आहे, बघूया ना पुढे काय होतंय ते. आणि नैना म्हणते, आता काही करून मला हे रिपोर्ट मॅनेज करावेच लागणार आहेत. आणि इकडे राहुललाही खूप राग आलेला असतो. राहुलही म्हणत असतो, काही करून मला रिपोर्ट चेंज करावेच लागतील, कारण ही नैना प्रेग्नंट नाही, मला चांगलंच माहिती आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता चौघंही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि नैना म्हणते, ठीक आहे, मी आत जाऊन रेस्ट करून आले. तेव्हा कला म्हणते, मीही तुझ्यासोबत येणार आहे, म्हणून कलाही जायला निघते. तर राहुल म्हणतो, नाही मीही येणार आहे आतमध्ये. तेव्हा अद्वैत म्हणतो, त्या दोघींना जाऊ दे राहुल. आणि अद्वैत नैनाला कम्फर्टेबल करत त्या दोघींना आतमध्ये पाठवतो. तिथे आता ब्लड सॅम्पल घेतलं जात असतं. नर्स बोलत असते, त्यावेळेस कला तिथं असते. नर्सला लगेचच ही म्हणते की आता काही करून आपल्याला हिच्याशी बोललं पाहिजे. नैनाच्या डोक्यात प्लॅन सुरू होतात आणि मग नर्स सॅम्पल ठेवायला जाते. तेव्हा तिच्या मागे नैना जाते. कलाही तिथंच उभी असते आणि नैना म्हणते की काही पैसे दिले तर? नर्स म्हणते, काय पैसे देताय तुम्ही? आणि नर्सला खूप राग येतो, ती जोरात किंचाळते आणि त्याचवेळी कलाच्याही लक्षात येतं, म्हणजे नैना आता पुढे काय गोंधळ घालणार आहे हे कलाला समजलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.